नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत। आणि ही प्रश्नोत्तरे सामान्य ज्ञान या विषयावर आधारित आहे। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। भारताचे विद्यमान राष्ट्रपती कोण आहेत? ऑप्शन आहे ए रामनाथ कोविंद, बी प्रणव मुखर्जी, सी द्रौपदी मुर्मू, डी नरेंद्र मोदी। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी द्रौपदी मुर्मू। भारताचे विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आहेत। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। संविधान दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहे ए 15 ऑगस्ट, बी 26 नोव्हेंबर, सी 26 जानेवारी, डी 2 ऑक्टोबर। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 26 नोव्हेंबर। संविधान दिन हा 26 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। स्वच्छ भारत मिशन कोणत्या वर्षी सुरू झाले? ऑप्शन आहे ए 2012, बी 2014, सी 2016, डी 2018। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 2014। स्वच्छ भारत मिशन हे 2014 या वर्षी सुरू झाले। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। खालीलपैकी कोणती योजना महिला सक्षमीकरणाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए स्टार्टअप इंडिया, बी बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, सी डिजिटल इंडिया, डी अटल पेन्शन योजना। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बेटी बचाओ बेटी पढ़ाओ। खालीलपैकी बेटी बचाओ बेटी पढ़ाओ ही योजना महिला सक्षमीकरणाशी संबंधित आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? ऑप्शन आहे ए सिंह, बी हत्ती, सी वाघ, डी मोर। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वाघ। भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ हा आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। बचत गट योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? ऑप्शन आहे ए घर बांधणे, बी महिलांना आर्थिक मदत, सी शेतीसाठी कर्ज, डी मुलांना शिक्षण। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिलांना आर्थिक मदत। बचत गट योजनेचे मुख्य उद्दिष्ट महिलांना आर्थिक मदत करणे हा आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। पोषण अभियान कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए शिक्षण, बी आरोग्य, सी पोषण, डी वीज। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पोषण। पोषण अभियान हे पोषण या क्षेत्राशी संबंधित आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8। भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन आहे ए गंगा, बी गोदावरी, सी यमुना, डी ब्रह्मपुत्रा। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गंगा। भारतातील सर्वात लांब नदी ही गंगा नदी आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9। संविधान दिन भारतात कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहे ए 15 ऑगस्ट, बी 26 जानेवारी, सी 2 ऑक्टोबर, डी 26 नोव्हेंबर।
उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 26 नोव्हेंबर. संविधान दिन हा भारतात 26 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? ऑप्शन आहे ए राजेंद्र प्रसाद, बी जवाहरलाल नेहरू, सी सर्वपल्ली राधाकृष्णन, डी लाला लजपत राय. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राजेंद्र प्रसाद. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. सेव्ह गर्ल चाइल्ड मोहीम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? ऑप्शन आहे ए 2012, बी 2013, सी 2014, डी 2015. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 2015. सेव्ह गर्ल चाइल्ड मोहीम 2015 या वर्षी सुरू करण्यात आली. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. WHO मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन आहे ए न्यूयॉर्क, बी जिनिव्हा, सी लंडन, डी पॅरिस. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जिनिव्हा. WHO मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. भारतातील सर्वात मोठे लोकशाही राज्य कोणते आहे? ऑप्शन आहे ए उत्तर प्रदेश, बी महाराष्ट्र, सी बिहार, डी राजस्थान. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए उत्तर प्रदेश. भारतातील सर्वात मोठे लोकशाही राज्य उत्तर प्रदेश हे आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन आहे ए जिनिव्हा, बी पॅरिस, सी रोम, डी न्यूयॉर्क. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पॅरिस. युनेस्कोचे मुख्यालय पॅरिस येथे आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. स्वच्छ भारत अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले? ऑप्शन आहे ए 2013, बी 2014, सी 2015, डी 2016. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 2014. स्वच्छ भारत अभियान हे 2014 या वर्षी सुरू झाले. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. पंचायत राज यंत्रणा किती स्तरांची असते? ऑप्शन आहे ए 2, बी 4, सी 3, डी 5. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 3. पंचायत राज यंत्रणा ही 3 स्तरांची असते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. भारतीय संविधानात एकूण किती अनुच्छेद आहेत? ऑप्शन आहे ए 395, बी 448, सी 460, डी 350. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 395. भारतीय संविधानात एकूण 395 अनुच्छेद आहेत. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. जैवविविधता दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहे ए 5 जून, बी 22 मे, सी 10 डिसेंबर, डी 11 जुलै. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 22 मे. जैवविविधता दिन हा 22 मे रोजी साजरा करण्यात येतो. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. भारताचे चलन कोण तयार करते? ऑप्शन आहे ए अर्थ मंत्रालय, बी RBI, सी नाबार्ड, डी स्टेट बँक ऑफ इंडिया. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी RBI. भारताचे चलन हे RBI
तयार करते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. नवी दिल्लीची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? ऑप्शन आहे ए 1911, बी 1947, सी 1950, डी 1923. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 1911. नवी दिल्लीची स्थापना 1911 या वर्षी झाली होती. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? ऑप्शन आहे ए नागपूर, बी नाशिक, सी पुणे, डी अहमदनगर. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अहमदनगर. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर हा आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. नीती आयोगची स्थापना कधी झाली? ऑप्शन आहे ए 2012, बी 2014, सी 2015, डी 2016. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 2015. नीती आयोगची स्थापना 2015 या वर्षी झाली. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहे ए 15 ऑगस्ट, बी 26 जानेवारी, सी 11 मे, डी 5 सप्टेंबर. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 11 मे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन हा 11 मे रोजी साजरा करण्यात येतो. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. पाणी बचाव जीवन बचाव ही मोहीम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए आरोग्य, बी शिक्षण, सी पर्यावरण, डी जलसंवर्धन. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जलसंवर्धन. पाणी बचाव जीवन बचाव ही मोहीम जलसंवर्धन या क्षेत्राशी संबंधित आहे. वर्षा पोषण योजना ही कोणत्या राज्यात लागू आहे? ऑप्शन आहे ए गुजरात, बी महाराष्ट्र, सी उत्तर प्रदेश, डी बिहार. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र. वर्षा पोषण योजना ही महाराष्ट्र या राज्यात लागू आहे. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आमचे अभ्यासाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.